आदिवासी विद्यार्थ्यांचे व आदिवासी समाजाचे वेगवेगळे प्रश्न घेऊन आज मुंबई येथे आपण आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत। त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न, त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंरोजगाराच्या जागेमध्ये वाढ झाली पाहिजे। आपण बघतोय की मागच्या 4 महिन्यापासून आमचे आदिवासी विद्यार्थी हे पीओ कार्यालयाला जात असताना त्यांना पीओ कार्यालयामार्फत आकृती देण्यात येत नसल्यामुळं विद्यार्थ्यांवरती आर्थिक परिस्थितीमध्ये विद्यार्थी जगत आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांकडे पैसे नाहीत किंवा त्यांना येण्या जाण्यासाठी पैसे नाहीत, देण्यासाठी घराला पैसे नाहीत, अशा अनेक समस्या आहेत। आणि दुसरीकडे आपण बघतो की राज्याचा अर्थसंकल्प हे अधिवेशन चालू आहे। मला वाटतं 2 आठवडे झाले, 2 आठवडे होऊन सुद्धा महाराष्ट्रातील 25 आदिवासी आमदार, महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा व आदिवासी विद्यार्थ्यांचा एकही प्रश्न त्या होणाऱ्या अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये मांडत नसल्यामुळं आदिवासी आमदारच आदिवासी विद्यार्थ्यांचा व आदिवासी समाजाचा घात करत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागाही आपल्याला नक्कीच दाखवून देण्याची गरज आहे। आणि दुसरीकडे आपण बघतोय की जी समिती स्थापन केली बंजारा समिती, या समितीसाठी हे महाराष्ट्र सरकार म्हणते की आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत जे काही आर्थिक सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही तुम्हाला करू। पण मला या सरकारला एक सांगायचं आहे, आमच्या इकडे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचे विद्यार्थी 4 महिन्यापासून वंचित आहेत। तिकडे TRTचे विद्यार्थी आरटी सारटीमध्ये UPSC MPSC मध्ये जागावाढ केल्या, पण आमच्या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था याच्यामध्ये कुठलीही जागावाढ न करून या राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवरती दुजाभाव केलाय। आपण दुसरीकडे बघतो महाराष्ट्रामध्ये 12,500 आदिवासी विशेष पदभरती, त्याच्या मागच्या अधिवेशनामध्ये आश्वासन देऊन ते आतापर्यंत पदभरती घेण्यात आली नसल्यामुळं महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचं कितीतरी आदिवासी विद्यार्थ्यांचं यश संपत चाललेलं आहे। त्यामुळं ती भरती तात्काळ घेण्यात यावी। आणि दुसरीकडं जे आपले बिंदू नियमावली आहे ते आपला आदिवासी बिंदू हा 2 वरती होता, 2 वरून 8 वरती फेकल्या गेल्यामुळं महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत ते जागा निघत आहे शासकीय, त्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्यामुळे ते आपले स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत मला वाटते स्पर्धा परीक्षा सोडण्याच्या मागे आहेत। त्यामुळे आमचा बिंदू नियमावलीचा मुद्दा हा तात्काळ मार्गी लावण्यात यावा। असे अनेक प्रश्न मला वाटतं राज्य सरकार हे जाणून बुजून आदिवासी विद्यार्थ्यांवर व आदिवासी समाजावरतीच अन्याय करते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या राज्य सरकारच्या विरोधामध्ये उलगुलन करणं गरजेचं आहे। जर आपण आता शांत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या योजना आहेत त्या योजना मला वाटतं राज्य सरकार बंद केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये आपण उलगुलन करावा अशी मी विनंती आपल्याला या मोर्चाच्या माध्यमातून करतो। सर्वांना जय आदिवासी, जय बिरसा, जय सेवा, जय भीम।